माझं कर्ज बुडून पळून चालली होती. धूर्त आहे, फसवी आहे. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे न सांगता कळतंय मला. अहो, ही गरीब आहे. ही गरीब माणसं ना अशीच फसवणूक करतात. अरे मूर्खा, ऐक, श्रीमंती ही खिशात असते तर खरेपण असतं काळजात. गरिबी ही अंगावर असते आणि बेईमानी असते रक्तात. तुझी झीप झाडायच्या अगोदर माणूस ओळखायला शिक आणि हिला जाऊ दे. काय बोलताय साहेब? थोडं मानधन घेऊन बघा, काम सोपं होईल. मूर्खा, मला लाच देतोस, मला विकत घेतोस. अंगावर गणवेश बघितला म्हणून विकत घेता येतं असं वाटलं तुला? माझा इमान विकत घेतोस? इतकी घाणेरडी हिंमत झालीच कशी तुझी? ठीक आहे, पण आता लक्षात आलं मला की मी हिला अडवू शकत नाही. पाहिलत ना, तुम्हाला काय वाटलं की माझी हाक कोणी ऐकणार नाही, कोणी धावून येणार नाही. पण भक्ताची हाक व्यर्थ जात नाही. स्वामी धावून येतात, कधी मूळ रूपात, कधी यांच्यासारख्या रूपात. पण ऐक, तुझी अक्कलकोट यात्रा काय पूर्ण होणार नाही. तिथे पोचायला माझ्यासारखी श्रीमंती लागते. नाही सावकार, अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींचं बोलावणं लागतं. त्यांची जर इच्छा असेल ना तर गरीबातला गरीब ही अक्कलकोटला पोचतो, आणि इच्छा नसेल तर श्रीमंतही रस्ता चुकतो. असं मग बघूच, तुझ्या आधी मी अक्कलकोटला पोचतो की नाही बघ. आणि मी पोचलो ना तर याच रस्त्यावरती माझे पाय धरून तुला माझं श्रेष्ठत्व मान्य करावं लागेल. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, मी स्वामींच्या इच्छेने चालले आणि तुम्ही हट्टाने. साहेब, तुमचे उपकार कसे फेडू? स्वामीच तुमच्या रूपात धावून आले. असाच भरोसा ठेव आणि चालत राहा. स्वामी पाय नाही वाट होतात. मदत मागून मिळत नाही, फक्त चालायला लागतो आणि मदत आपोआप त्याच्या समोर येऊन उभी राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अक्कलकोटला जाण्याचा रस्ता सोपा नाही. हो, आजवर मलाही असंच वाटायचं. एकटी कशी जाऊ हा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता लक्षात आलं, एकटं नाही जायचं तर स्वामींना घेऊन चलायचं. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय, इतका वेळ झाला पण अजून स्वामी स्थानावर आले नाही. असं याआधी कधीच झालं नाही. बाळप्पा भाऊ, तुम्हाला माहिती आहे ना स्वामी कुठे गेलेत ते, तरी तुम्ही आम्हाला सांगत नाहीयेत ना. कपिलाताई, अहो उगाच काहीतरी काय बोलताय तुम्ही? बाळप्पा भाऊंना जर हे सगळं माहित असतं ना तर त्यांनी आपल्याला नक्की सांगितलं असतं. अहो यात लपवण्यासारखं काय आहे? बाळप्पा भाऊ, मी स्वामींना जाऊन बाहेर बघून येऊ का? नाही, नको. अहो का नको? म्हणजे आपल्यालाही काळजी वाटते हे स्वामींना कळेल ना. अगदी बरोबर गोपाळ बुवा, जा जा तुम्ही शोधायला जा त्यांना. बघू गोपाळ बुवा,
स्वामी तुम्हीच सांभाळून घ्या. श्री स्वामी समर्थ. कसं सांगू यांना की स्वामी शोधूनही सापडणार नाही, कारण त्यांनीच ठरवलंय की सापडायचं नाही. पण ते अशा कोणत्या ठिकाणी जातील की जिथे भक्त कधीही चुकूनही डोकावत नाही, जिथे शोधूनही कोणी पोचू शकत नाही, जिथे हाकांनाही वाट बंद होते. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, हा मार्ग कुठे गेला? त्या वाटसरूने तर सांगितलं होतं की समोर धर्मशाळा दिसेल, पण इथे तर काहीच दिसत नाहीये. स्वामी, आता कुठे जाऊ? दिवस होता तेव्हा चालत होते, पण आता ही रात्र गिळून टाकते. स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवा, सांभाळा मला. असं कसं झालं? माझा नेम कधीच चुकत नाही, मग आज माझा हात थरथरला कसा? ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा भाऊ, हो संध्याकाळ होऊन गेली, रात्र पण झाली, पण स्वामी अजून नाही आलेत. कुठे गेले असतील ते? बागेहाडीसारख्या एखाद्या ठिकाणी तर निघून गेले नसतील ना? अहो बाळप्पा भाऊ, अहो हे काय करताय तुम्ही? हा, स्वामी स्थानावर आहेत का? नाही ना, मग नैवेद्य कसला दाखवताय त्यांना? अहो, स्वामी आपल्याला दिसत नसले म्हणून काय झालं? स्वामी आपल्या मनात आहेत ना. अहो मग हा नैवेद्यच काय? आपला प्रत्येक श्वास स्वामींपर्यंत पोहोचतोच. वा वा वा, छान हो छान. स्वामी नसताना त्यांना नैवेद्य दाखवता इथे. हा, अहो शांतपणे बसून काय राहताय तुम्ही? बाहेर जाऊन त्यांना शोधा. सकाळपासून स्वामी स्थानावर नाहीयेत. स्वामींनी काय खाल्लं असेल नसेल बिचारे, आपण पण काही खाल्लं नाही हो की नाही हो गयाताई? फार काळजी वाटते हो मला. हे खरं आहे, स्वामी सांगूनच गेले. या आधी गेले तेव्हा वाटायचं कुठे शोधू, कसं शोधू, पण आज मन सांगतंय की स्वामी हरवलेले नाही, म्हणून शोधण्याचीही गरज नाही. कपिलामाई, गया बहिणी, गोपाळबुवा, तुम्ही जेवून घ्या सगळे. हा, नाही, स्वामी आल्यानंतरच जेवू. देवा, दुपारपासून काही खाल्लेलं नाहीये, फार भूक लागलीये. यांच्यामुळे आम्हाला उपवास घडलाय. काही नाही, सगळे झोपले ना की मग काहीतरी खाऊन घेतो आम्ही. ह्यांना कुठे कळणार आहे? स्वामींनी आज काही खाल्लं असेल की नाही, कोणाच ठाऊक. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा भाऊ, स्वामी कुठे गेलेत? त्यांच्याकडे एक महत्वाचं काम होतं. ओ, स्वामी स्थानावर दिसतायत का तुम्हाला? नाही ना, स्वामी स्थानावर नाहीयेत आणि कधी येणार हेही ठाऊक नाहीये. जा बघू तुम्ही. अहो, आमचा एक निरोप तरी द्या.
आमच्या घरात सारखी भांडणं होत आहेत, आमचं कोणच ऐकत नाही. आमच्या बायका जावा जावा आहेत, त्या सारख्या भांडत असतात. आमचं कधीच ऐकलं नाही त्यांनी आणि ऐकत बी नाहीत. याच कारणामुळे स्वामी तुमच्यापासून दूर जातात. अहो, ज्यांनी सूर्य चंद्र घडवले त्यांच्याकडे तुम्ही साधा दिवा मागता. ज्याने समुद्र घडवला त्यांच्याकडे तुम्ही एक पेला पाणी मागता. हे असं चालणार नाही. अहो, गुरुकडे मागायचंच असेल तर धैर्य मागा, साहस मागा, विवेक मागा. गुरु तुमच्या समस्या सोडवेल, तुमच्या पाठीशी उभाही राहील. अहो, पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे की नाही? क्षमा करा बाळोपा भाऊ, आमची चुकी झाली. बाळप्पा भाऊ, तुम्ही आता जे काही बोलला ते फक्त त्यांच्यासाठी नव्हतं, आमच्यासाठी सुद्धा होतं ना. भानुदासने तुला सावित्रीला अडवायला पाठवलं होतं, पण सावित्री धर्मशाळेत केव्हाच पोहोचली. आता काही काळ तरी वेदना सहन करावी लागणार आहे तुला. धर्मशाळा लवकर गाठता आली हे तरी बरं झालं. रात्रीच्या मुक्कामासाठी आधार मिळाला हेच खूप आहे. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आता हे शरीरही उत्तर देऊ लागले. एवढ्या रात्री या धर्मशाळेतून जाणं सुद्धा शक्य नाही. अंधार, जंगल आणि वर आता अंगात त्राण सुद्धा नाही. तुम्ही ताई, काय होते तुम्हाला? मी अक्कलकोटला चालले. दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही, ना पाण्याचा थेंब. पोटात आग पडली आणि डोकंही गरगरतंय. ताई, मी पण प्रवासाला निघालोय, पण नेमका माझ्याकडचा शिधा संपलाय. हरकत नाही. या धर्मशाळेत तुमची साथ मिळाली हेच खूप आहे. श्री स्वामी समर्थ. पण आज रात्री तुम्हाला उपाशी राहावं लागेल. ही स्वामींचीच इच्छा. श्री स्वामी समर्थ. एक विचारू का? नाही, तुम्ही सारखं स्वामींचं नाव घेताय, पण त्यांनीच तुम्हाला उपाशी ठेवलंय. कसं आहे ना भाऊ, प्रत्येकाचे भोग असतात. स्वामी भक्ताला हाक देतात, पण अक्कलकोटच्या वाटेवर ते भोग आधी संपवतात आणि मग कृपा करतात. पण जो भोगाला घाबरतो तो कधीही अक्कलकोटला पोचत नाही. पण मी न घाबरता, न थांबता चालत राहीन. स्वामी मला स्वतः तिथे घेऊन जातील. हे काय, स्वामींची मूर्ती?
स्वामी, तुम्ही मला समजून घ्या. हा एक दाना नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करते. बघितलं भाऊ, स्वामींना माझी किती काळजी. त्यांनी स्वतःचं नैवेद्य माझ्यासाठी प्रसाद म्हणून ठेवला. ताई, पण ही फक्त भाताची 2 शीत आहेत, यात कसं काय पोट भरणार तुमचं? माझ्यासारख्याच एखाद्या गरिबाने नैवेद्य ठेवला असेल. एक एक दाणा देऊनही भक्त स्वामींना संपूर्ण प्रेम अर्पण करतात. घ्या, हा स्वामींचा प्रसाद आहे, आपण ग्रहण करू. श्री स्वामी समर्थ. पोट भरलं केवळ एका दाण्याने. ही भूक शांत करण्याची शक्ती दाण्यात नाही, तर स्वामींच्या कृपेत आहे. स्वामींची लीला आघात आहे. स्वामी, मला अन्न नाही दिलं तरी चालेल, पाणी नाही दिलं तरी चालेल, पण कसंही करून मला अक्कलकोटला घेऊन चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सावित्री, गुरुकडे नेमकं काय मागायचं तुला कळलं? अनेकांना अजून कळायचं, म्हणूनच आम्हाला आमच्या स्थानावरून लांब राहावं लागलं. तुझ्यासाठी आम्ही त्या अंश रूपाने आलो आहोत, पण आम्ही तिथे वास्तव्य करून आहोत जिथे अक्कलकोट मधलं कोणीही आम्हाला शोधू शकणार नाही. गयाताई, काय झालं? गया वहिनी, पाणी घ्या. नको बाळप्पा भाऊ. गया वहिनी, अहो तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाहीये. हे पहा, देह हे सुद्धा देवाचंच देणं नसतं का? अहो त्याची काळजी घेणं हा सुद्धा भक्तीचाच भाग नाही का? पाणी तरी घ्या. बाळप्पा भाऊ, अहो कालपासून इथे कोणीच काही खाल्लं नाही, मग मी कशी खाऊ? आणि माझं ठरलंय, जोपर्यंत स्वामी इथे येणार नाहीत ना, तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. हे पहा, आता जर तुम्ही काही खाल्लं नाहीत तर तुम्हाला स्वामी. बाळप्पा भाऊ, स्वामींची शपथ नका घालू, मी खरंच काहीच खाणार नाहीये. गोपाळ दादा, स्वामी कुठे आहेत? काही कळलं का तुम्हाला? नाही हो गयाताई, सगळी गावं पालथी घातली, अगदी ते बागे हल्लीपर्यंत जाऊन आलो, पण स्वामी कुठेच दिसले नाही. बाळप्पा भाऊ, तुम्ही काल म्हणालात काही भक्त क्षुल्लक प्रश्न घेऊन स्वामींकडे येतात, त्यामुळे स्वामी दुःखी झालेत, म्हणून तर ते इथून गेले नाहीत ना? बाळप्पा भाऊ, स्वामी आपल्यावर रागावलेत का हो? स्वामी कुठे गेलेत हे मलाही खरंच नाही ठाऊक, पण स्वामी अशा कुठल्या तरी ठिकाणी गेलेत
जिथे आपण त्यांना कधीही शोधणार नाही याची त्यांना खात्री आहे. पण आपण खचून जायचं नाही. आपण स्वामींचं नामस्मरण करत राहूया. स्वामी नक्की येतील. श्री स्वामी समर्थ. 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 शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. स्वामी. स्वामी, अहो तुम्ही कुठे होता? अहो आम्ही सगळीकडे तुम्हाला शोधलं. स्वामी, सगळं गाव पालथं घातलं, पण पण तुम्ही कुठेच सापडलं नाहीत. आम्हाला ठाऊक होतं की तुम्ही आम्हाला सगळीकडे शोधाल, पण एका ठिकाणी शोधणार नाही. कोणत्या ठिकाणी स्वामी? तुमच्या हृदयाकडे बघा. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अरे आम्ही कायम तुमच्या हृदयात असतो, पण तुम्ही आम्हाला बाहेर शोधता. आणि आम्हाला ठाऊक होतं की तिथे तुम्ही आम्हाला शोधणार नाही. म्हणून तुम्हाला हेच सांगायचं होतं. आम्ही तुम्हाला बुद्धी दिली, शरीर दिलं, उपदेश दिला. तुमच्या भक्तीमुळे तुमच्या हृदयात आणि मनात आम्ही विराजमान आहोत. तुमच्या हृदयावर हात ठेवा, आम्हाला स्मरा आणि समस्येला सामोरं जा. संकट टळेल. स्वामी, आम्ही वचन देतो, यापुढे क्षुल्लक गोष्टींसाठी भक्त तुमच्याकडे येणार नाहीत, तुम्हाला त्रास देणार नाहीत. तुम्हाला जो आमच्यामधला अपेक्षित बदल आहे तो आम्ही नक्की घडवू. फक्त स्वयंसिद्ध व्हावेत हीच आमची इच्छा आहे. आणि भक्तांना स्वयंसिद्ध करण्याकरताच आम्ही अदृश्य झालो होतो. स्वयंसिद्ध भक्तांच्या पाठीशी उभं राहण्यात आम्हाला अधिक आनंद होता. जशी आमची सावित्री हळूहळू स्वयंसिद्ध होत गेली, म्हणून आम्ही तिला अक्कलकोटला बोलावून घेतला आणि तिच्या वाटेतले अडथळे दूर करण्याचं काम आम्हीच करू.
सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. मालक काही काय बोलतोयस? मालक रात्री जे घडलं तेच सांगतोय. मी कुऱ्हाड तिच्यावर फेकली पण माझा नेम चुकला. मी पुन्हा तिच्यावर कुऱ्हाड फेकली आणि मग तीच कुऱ्हाड परत फिरून माझ्या पायात घुसली. असं वाटत होतं की माझा जीवच गेला. सकाळी जेव्हा डोळे उघडले तर पायात ना कुऱ्हाड होती ना जखम, काहीच नाही. मालक, भूताटकी तर नसेल ना? ती त्या स्वामींची लीला. स्वामींची लीलाच होती. त्यांनीच सावित्रीला वाचवलं, नाहीतर माझा नेम कधीच चुकत नाही. बस, बंद कर तुझं थोतांड. ना भूताटकी ना कोणाची लीला. तू अंमली पदार्थ घेतोस ना, त्याचाच परिणाम आहे हा. मालक, देवा शपथ मी खोटं बोलत नाहीये. बस, गप्प बस आता. तू आधी घरी जा. गौतमला बघ, तिथे दोघे आहेत. तरी पण तूच लक्ष दे. आणि आता यावेळी जर कोणती कुचराई केली तर मी तुझे कुऱ्हाडीने 2 तुकडे करीन. जा आता. होय मालक, होय होय. हा नालायक, ह्याच्यामुळे ना ती सावित्री अजून पुढे निघून गेली असेल. ती अक्कलकोटला जायच्या आधी मला पोचायचंय. नाही, मी हरू शकत नाही. मी हरू नाही शकत. चल रे. घरी जाऊन सांगतो. घरी जाऊन सांगे ना. घरी जाऊन सांगतो. महोदय, मी या गावातून अक्कलकोटला चाललोय. तुम्हाला बघितल्यानंतर मनात एक प्रश्न आला. इतकी लोक तुम्हाला नमस्कार करतायत आणि तुम्ही प्रत्येकाला एकच उत्तर देताय, घरी जाऊन सांगेन. असं का? ते तुम्हाला माझ्या घरी आल्यावरच कळेल. घरी? ठीक आहे, चला या. वा, मोठं ऐश्वर आहे. व्यापारी म्हणावं तर तुम्हाला अगदी मोलातोलाचं. पण हे तिजोरीला फुलं का वाहिली, नमस्कार का केला, काही कळलं नाही मला. काय ना, पहिले माझ्याकडे यातलं काहीच नव्हतं. मी फार गरीब होतो. तेव्हा गावातले लोक मला बिलकुल मान सन्मान देत नसत. पण ज्या क्षणी माझ्याकडे संपत्ती आली त्या क्षणापासून लोक मला मान सन्मान द्यायला लागले. हो, जनरीतचही. श्रीमंती असेल तर मान, नाहीतर माणूस बेइज्जत. काय तेव्हाही त्यांचं वागणं चुकीचं होतं, आजही त्यांचं वागणं चुकीचं आहे. पण त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे मी हुरळून जाता कामा नये हे मला कळलं. म्हणजे काय ना, जो मान सन्मान ते आज मला देत आहे तो मुळात मला नाही आहे, तर माझ्या संपत्तीला आहे, धनाला आहे, या लक्ष्मीला आहे. म्हणून रोज घरी आल्यावर सगळ्यात पहिले मी या लक्ष्मीला फुलं वाहतो, नमस्कार करतो आणि सांगतो की हे लक्ष्मी माते, हा सगळा मान सन्मान तुझा आहे. पण त्याने काय होतं? त्याने मी स्वतःला अहंकारी होण्यापासून वाचवतो. जे माझं नाहीच आहे त्याचा अहंकार काय बाळगायचा. आज परिस्थिती चांगली आहे म्हणून सत्ता आहे, उद्या सगळं बदलू शकतं.
तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये नम्र राहणं आणि ईश्वराला शरण जाणं हे महत्वाचं. तुम्ही अक्कलकोटला चालला आहात. हो. तिथे जाताना अहंकार हा मागे सोडून जायचा असतो. या अहंकारापायी अनेक जणांचं फार मोठं नुकसान झालंय. अहंकार आणि मला माझ्या डोक्यात अहंकार नाही, पण मी अक्कलकोटला पोचणार म्हणजे पोचणारच. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आज पुढच्या वाटेला निघाले. आत्तापर्यंतचं प्रत्येक पाऊल तुमच्या भरोशावर ठेवलं. तुम्हीच रस्ता दाखवला. आता यापुढे तुम्हीच सांभाळून घ्या. पण रात्री आलेला तो व्यापारी आता दिसत नाही. स्वामी, तुम्हीच ना कुणाला ना कुणाला माझ्या मदतीला पाठवता. तो व्यापारी, त्या आधी शिपाई, आणि त्याही आधी गौतम. गौतम नसता तर मी अक्कलकोटच्या वाटेवर नसते. त्याला सोबत घ्यायला हवं होतं का? पण प्रवास माझा आहे, परीक्षा माझी आहे, आणि भेट ही तुमच्याच मर्जीने होईल. स्वामी, जिथे मला थांबवायचंय तिथे तुम्ही थांबवता, आणि जिथे पुढे जायचं तिथे पावलं आपोआप पुढे पडतात. श्री स्वामी समर्थ. सावित्री माझ्या आधी अक्कलकोट पर्यंत पोहोचली नाही पाहिजे, आणि ती कुठपर्यंत पोहोचली ना याचा माग घ्यायला पाहिजे, आणि गरज पडली तर तिच्या वाटेत अडथळे आणायला पाहिजे. हो मालक. मला अक्कलकोटला पोहोचायचंय आणि मला कोणी रोखू शकत नाही. मालक 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 आपले गौतम मालक. गौतमचं काय झालं? बोल, स्पष्ट बोल. गौतमला काय झालं? गौतम मालक. हो गौतम मालक, आता तर इथेच होते. गौतम मालक, मी पूर्ण घर, गोटा, पडवी, गावातल्या सगळ्या रस्त्यांवर शोधलं. शक्य होती ते सगळीकडे बघून आलो, पण गौतम मालक कुठेच सापडले नाहीत. काय? गौतम मालक घरातून कधी बाहेर पडले, कोणत्या दिशेला गेले काहीच ठाऊक नाही. तुला मी काय सांगितलं होतं? त्याच्यावर लक्ष ठेव, त्याला डोळ्यासमोर ठेव. आणि तू काय केलंस? मालक, मी त्यांना फक्त जेवण. बस, गाफील राहिलास आणि हलगर्जी केलीस तर माझा गौतम बेपत्ता झालाय, आणि तू कारण सांगतोयस? गौतम एकटा कुठे गेला असेल ना? त्याला जंगल माहित ना रस्ते. त्याला कोणी पळवलं का तो स्वतःहून गेला? तर का गेला? आता शोधायला हवं. गौतम मला हवाय आजच्या आज. सावित्री अक्कलकोटला गेली आणि आता गौतम ही गायब. हे सगळं काहीतरी संकेत देत आहे का माझ्या विरुद्ध काही शिस्त आहे? स्वामी दिसत नाही पण ऐकू येतात. आधी ऐकला होता तुमचा आवाज, आताही ऐकतोय. स्वामी, दिशा दाखवा. मन मानत नाहीये, पाय थांबत नाही. काहीतरी मला ओढतंय तुमच्याकडे, अक्कलकोटकडे. सावित्री आई, फार आठवण येते तुझी. म्हणून मीही निघालो अक्कलकोटला. स्वामी, पायवाट चुकलो तर तुम्हीच सांभाळा.
कुणाचं प्रारब्ध कुणाला कुठवर पोहोचू देणारे कळेलच. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. बाळ्या हे घे, यातलं अर्ध मडकं मोठ्या मडक्यात रिकामा कर. स्वामी, अहो या मडक्यात तर मासा आहे. असू दे, तू ओत पाणी. स्वामी, तुम्ही आम्हाला दर्शन घडवणार दशावताराचं? सिद्धीच्या वडिलांना घडवलं होतं तसं? हरे का मर्ज अलग, हरे की दवा अलग. स्वामींनी मासा काढला, काय अर्थ असेल का? गयते, काहीतरी संकेत असेल यामागे. स्वामी, अहो हा मासा परत या मडक्यात आला. आत्ताच मी मोठ्या मडक्यात सोडला होता. हे कसं शक्य आहे? स्वामी, मासा सोडल्याचा भास झाला का आम्हाला? स्वामी, हे नेमकं काय आहे? काय ना बाळा, या जो मासा ना त्याला असं वाटतंय की त्याला आजवर या छोट्या मडक्यातल्या पाण्याने जिवंत ठेवलंय, म्हणून तो ते पाणी सोडायला तयार नाहीये. त्याला मोठं मडकं मानवत नाहीये. बाळ्या, काही माणसांच्या बाबतीतही असंच होता. गोपाळबुवा इथेच राहतात का? मी गोपाळबुवांना भेटायला आलो. त्यांच्यासाठी काही फळं आणि साहित्य आणलंय पूजेचं. बाळा, मासा आला. बाळ्या, या लेकराची माया याला इथवर खेचून घेऊन आली. तिकडे ते लेकरू जिला आई मानता, तिला शोधत फिरताय. हा योग्य ठिकाणी पोहोचला, तो मात्र तिकडे भटकलाय. या वेलीतून पायच निघत नाहीये. काय काय करू? सावित्री आई, सावित्री आई, मला सोडव. मी इथं वेलीमध्ये अडकलोय. सावित्री आई, मला घाबरायला होतंय. सावित्री आई, मी इथं वेलीमध्ये अडकलोय. या वेलीमध्ये अडकलेला पाय का निघत नाहीये? सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, स्वामी, स्वामी. सावित्री आई, स्वामी. सावित्री आई, सावित्री आई. हा तर गौतमचा आवाज आहे, पण तो दिसत का नाहीये? गौतम, ऐक ग. स्वामी, ही वेदना तुमची इच्छा असेल का? ही सुद्धा माझीच परीक्षा आहे ना.
पण मी थांबणार नाही, पुढे जात राहील. श्री स्वामी समर्थ. सावित्री आई, स्वामी वाचवा मला, स्वामी. सावित्री आई, तू ऐकतेस ना मला? या या वेली मला गिळताय, मला सोडव इथून. सावित्री आई. स्वामी, माझ्या या वेदनेचा अर्थ काही आहे तर माझ्या गौतमचं रक्षण करा. सावित्री आई, सावित्री आई. मला असं का वाटतंय की गौतम मला आवाज देतोय, त्याचा आवाज माझ्या कानात घुमतोय. स्वामी, तो कुठल्या अडचणीत तर नाही ना? मी सुद्धा त्याला अशीच सोडून आले. भानुदास सावकाराने त्याला बापाचं प्रेम कधीच दिलं नाही, त्याच्याकडे मायेची नजरही नाही. त्या लेकराचं माणुसकीचं मूळही गेलंय. माझ्यावर त्याची जबाबदारी होती, पण मीही त्याला सोडून निघून आले. हीच जाणीव करून देण्यासाठी स्वामींनी मला ही ठेस लागू दिली असेल का? स्वामी, माझ्या वेदनेचा अर्थ हा असेल तर मला माझं कर्तव्य दाखवा. मी चुकीच्या मार्गाकडे तर जात नाहीये ना? सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, मला सोडव. मी चुकीच्या मार्गाकडे तर जात नाहीये ना? सावित्री आई, सावित्री आई, तू ऐकतेस ना मला? गौतम, माझ्या लेकरा, तू मला हाक मारतोयस ना? मी ऐकते तुझा अंतर्नाद. पण तू एकटा नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. मी तुझी सावली आहे. आता मी मागे फिरते आणि तुला घेऊनच अक्कलकोटला जाईन. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या गौतमचा मार्ग उजळवा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जा, गौतमला शोधा. जास्त लांब गेला नसेल. जंगलातली प्रत्येक वाट शोधा आणि सापडला तर खबर द्या. पण मालक, त्या सावित्रीबाई. सावित्रीच या गोंधळाचं मूळ आहे. तिला शोधणं आणि तिला अडवणं हेच माझं आता एकमेव काम आहे. मग गौतम मालकांचं काय? गौतम फार लांब जाणार नाही. तो अजून लहान मुलासारखाच आहे. भीती प्रेम यातच अडकलाय. तुम्ही दोघं जा आणि हे दे माझ्याकडे. गौतम सापडेल, पण सावित्री खरी सुटते माझ्या हातातून. तिला अडवणं हाच माझा हेतू आहे. ती अक्कलकोटला गेली तर माझं अस्तित्व संपेल आणि ते मी होऊ देणार नाही.
सुरक्षित वातावरणातून आपल्या साच्यातून मासा बाहेर पडला की तडफडतोच. गौतमचंही तेच झालंय. गोपाळ दादा काही कामानिमित्त बाहेर गेलेत. कधी येतील काही सांगता येत नाही. हो, तोवर तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या. आणि तुम्ही दुरून आलाय तेव्हा थोडा थकवा उतरवा. नाही, मी इथेच थांबेन. मला फक्त गोपाळ बुवांना भेटायचंय. त्यांच्याशिवाय मी कोणालाही नमस्कार करणार नाही. अरे मूर्ख मुला, तू स्वामींना ओळखत नाहीस का? अरे गोपाळ बुवा ज्यांना दिवस रात्र भसतात ना, तेच हे स्वामी, त्यांचे गुरु. पण गोपाळ बुवा माझे सर्वस्व आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणालाही नमस्कार करायची मला गरज नाही. तेच माझे गुरु आहेत आणि तेच माझे ईश्वर. अरे प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आदर करावा. बाळ्या. हो सर. थांबा, पाणी देतो. नाही, नको. अरे गोपाळचा शिष्य म्हणजे आमचा शिष्य. गोपाळ जर आत्ता इथे असता तर त्याने हेच केलं असतं ना. स्वामी, तुमचं ममत्व जाणवतंय, पण मी फक्त गोपाळ बुवांचा शिष्य आहे, अजून कोणाचाही नाही. श्री स्वामी समर्थ. गुरुवर्य, पहिला नमस्कार तुम्हाला. श्रीधर बाळा, तू इथे? अरे बाळा, स्वामी स्थानावर आलायस. स्वामींना नमस्कार केलास का? नाही गुरुवर्य. अरे बाळा, मग मला आधी नमस्कार का केलास? त्यांच्या चरणाशी नमस्कार केल्याशिवाय मला केलेला नमस्कार अपूर्ण आहे. स्वामी, त्याला माफ करा. चुकलं त्याचं. त्याच्या वतीनं मी माफी मागतो. स्वामी, त्याचं अज्ञान आहे. त्याची भावना खरी आहे, पण दिशा चुकली. गुरु आज्ञा म्हणून मी नमस्कार करेन. पण मला माझे गुरु आता मिळाले. आता इतर कोणाला नमस्कार करायची काय आवश्यकता आहे? लेकराची माया आंधळी असते. मायेपुढे शहाणपण थिट पडतात. शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी, सावित्री आई, मला वाचवा. स्वामी, सोडवा स्वामी. कोणी आहे का? कोणी आहे का इकडे? वाचवा. सावित्री आई, सावित्री आई. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही वाचवलं स्वामी. सावित्री आई, बघ, स्वामींची कृपा आहे.
स्वामी, अक्कलकोटला एकटी निघाले ही माझी चूकच झाली. गौतमला सोडून अक्कलकोटला निघणं म्हणजे स्वार्थाचं पाऊल पडलं माझं. स्वामींना साकडं घालणार होतं की माझं लेकरू स्वतःहून येऊ देत, पण आज जाणवलं सख्ख आणि परक यात फरक करणं हीच दृष्टीहीनता आहे. भानुदास सावकर, तुम्ही? अरे बाळा श्रीधर, हे काय करतोयस? हे पहा, तुला पाद्यपूजा करायची आहे ना? अरे मग स्वामींची पाद्यपूजा कर. ते गुरूंचेही गुरु आहेत, स्वतः सद्गुरू. गुरु, माझं मन माझ्या ठिकाणी स्थिर आहे. मी पाद्यपूजा करेन, पण माझ्या गुरुचीच. स्वामींबद्दल मला पूर्ण आदर आहे आणि श्रद्धाही आहे. म्हणूनच तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांना नमस्कारही केला. पण शिष्याने गुरुचं वचन पाळायचं असतं, इच्छा मोडायची नसते. अरे ए, तू मूर्ख आहेस का? गोपाळ बुवांचे गुरु समोर आहेत, त्यांची पाद्यपूजा करायची सोडून तू गोपाळ बुवांची पाद्यपूजा करतोयस. आणि गोपाळ बुवा, तुम्हाला नाही का समजवतायत त्याला? तुम्हाला तर मजाच वाटत असेल ना? नाही नाही, हा अपमान नाहीये, ही माझी श्रद्धा आहे. माझं मन जिथे द्रव होतं तिथेच मला माझा ईश्वर दिसतो. आणि ते म्हणजे माझे गुरु. हे पहा श्रीधर बाळा, मी स्वतः स्वामींच्या पायापाशी नमतो. माझं सर्वस्व त्यांच्या चरणाशी अर्पण केलंय. नाही नाही, हे तू असं करू नकोस. त्याचा भाव शुद्ध आहे गोपाळा, त्याच्या इच्छेचा मान ठेव. पण स्वामी, तुमच्या समोर माझी पाद्यपूजा म्हणजे? अरे शिष्य म्हणजे लहान बाळ, आणि बाल हट्ट पूर्ण करण्यात कसल्याला अवघडले. पण श्रीधरा, सुरू कर पाद्यपूजा. हो. स्वामी हे सगळं होऊ देत आहेत, याचा अर्थ यामागे काहीतरी रचना आहे. स्वामींचं प्रत्येक क्षणाचं मौनही उपदेशच असतो. चाहूल लागली म्हणून मागे वळून बघितलं तर पाठमोरी तू दिसलीस. शेवटी गाठलंच मी तुला सावित्री. पण तू तर अक्कलकोटला चालली होतीस, मग मागे का फिरलीस? गौतमसाठी. तो माझ्या मुलासारखाच आहे. त्याची चिंता वाटली म्हणून माघारी फिरले.
हाच तुझा मूर्खपणा ठरलाय सावित्री. तो गौतम घरातून बाहेर पडलाय, कुठे गेलाय कोणालाच माहित नाही. तो सापडेल, पण तुझ्या मायनेच तुझं नुकसान केलं. तू मागे फिरलीस आणि मी तुला गाठलं. माया कधीच नुकसान नाही करत भानुदास सावकार. माया म्हणजे स्वामींची कृपा, जी रक्षण करते, जी कधीही बांधत नाही. आणि स्वामी सगळं बघतायत, पण तुम्हाला दिसत नाही. बंद कर तुझी बडबड आणि तुझं ते स्वामी पुराण. आता मी तुला अक्कलकोटला पोचूच देत नाही. सगळं आजच संपवतो बघ. भानुदास सावकार, तुम्ही मला बांधलत, पण माझ्या श्रद्धेला नाही बांधू शकत. आणि स्वामी सगळं पाहतात. स्वामींची लीला आघात आहे. स्वामींची लीलाच तुम्हाला शिकवणार खरं बंधन काय असतं आणि मुक्ती काय असते. खूप पळाली सावित्री, पण माझ्या हातून सुटणं शक्य नाही. आरडाओरडा केला ना तरी काही उपयोग नाही. हे जंगल आहे सावित्री, जंगल. इथे कोणी तुझं ऐकणार नाही. आता बघ कसं पेटतो तुझा अहंकार आणि कसं संपवतो तुझं अक्कलकोटचं स्वप्न. माझ्या वाकड्यात शिरलीस ना, आता तडफडून मरणार तू. काय झालं तुझ्या स्वामींना? आता नाही आले तुला वाचवायला, कारण तुझे स्वामी माझ्या सोबत आहेत. गोपाळा, तू आमची बखर लिहितोयस, आमच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतोयस, पण ते विचार घराघरात पोहोचतायत की नाही याची पोचपावती मिळणं आवश्यक असतं. तू केलेल्या कार्याबद्दल तुझा गौरव करणं आवश्यक होतं. आम्ही ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्याला त्याला देतोच. स्वामी, मी काहीच केलं नाही. माझ्या मागे तुमची कृपा होती म्हणून बखर लिहिली गेली. माझ्या लेखणी मागे तुमचं अस्तित्व आहे स्वामी. गोपाळा, तू आमची बखर लिहितोयस, आणि एकदा बखर लिहिताना पाद्यपूजेचा प्रसंग यायचा होता, आणि तो प्रसंग लिहित असताना तुझ्या मनात काय विचार आला ते आठव. स्वामी, स्वामी, त्यावेळी माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. स्वामींची पाद्यपूजा हा सोहळा तर दैवी आनंदाचा महासागरच. लिहायला लागताच माझ्या अंगावर रोमांच उठतात, जणू त्या क्षणात प्रत्यक्ष उभा आहे मी. स्वामींच्या चरणी वाहणारी भक्ती, भक्तांच्या डोळ्यातलं प्रेम आणि ते शांत समाधिस्थ स्वामी. लिहिताना वाटतं हा प्रसंग कधी थांबूच नये. हात थांबायला नको, अक्षर थांबायला नको. स्वामींच्या पाद्यपूजेचं वर्णन करायला लागलं की
की स्वतःचं मनच भिजवून जातं. पण भक्त स्वामींची पाद्यपूजा करतात, ते पूजन त्यांच्या चरणी अर्पण होतं. पण त्या क्षणी स्वामींच्या मनात कोणते भाव उसळत असतील? भक्तांच्या प्रेमाचं ओझं की करुणेचा आर्त आशीर्वाद? शिष्य जेव्हा गुरुच्या पायावर डोकं टेकवतो तेव्हा गुरुच्या हृदयात कोणती लहर उठत असेल बरं? भक्त जेव्हा स्वामींच्या चरणी पाणी ओततो तेव्हा स्वामींच्या अंतरंगी कोणती दैवी शांती फुलत असेल? हे लिहिताना माझं मन थांबूनच गेलं. माझं लेखन भक्तीचं, पण त्या भक्तीचं अंतिम स्थान कोणतं? स्वामींच्या चरणी वाहणारा भाव शब्दात बांधता येतो, पण स्वामींच्या मनातली करुणा, त्या अनुभूतीचं शब्दात रूपांतर कसं करायचं? या प्रसंगात मी इतका भारावतोय तर स्वामींच्या मनात तर अमाप प्रेम करुणा वाहत असेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी पाद्यपूजेचा प्रसंग लिहित होतो. त्यावेळी मनात एक छोटासा प्रश्न आला, पण त्या विचाराचा मी उच्चारही कुठे केला नाही. तरी तो विचार, तो प्रसंग तुम्ही हेरलात आणि त्याचं समाधान मला मिळावं म्हणून त्या भावनेचा अनुभव तुम्ही मला दिला. स्वामी, स्वामी, तुमचा शिष्य म्हणून माझ्यासारखं भाग्य या जगात दुसऱ्या कुणाचंही नसणार. अक्कलकोटला तू काय, तुझं नख सुद्धा पोचू देणार नाही. आजपासून तुझी यात्रा संपली. आता तू जळून खाक होणार आणि मी इथून निघून जाणार. शिशुपाल पाप करत होता. पाप करताना त्याला आनंद होत होता, पण त्याला कळत नव्हतं की एकीकडे त्याची पाप वाढत होती आणि दुसरीकडे त्याचा पुण्यक्षय होत होता. 100 पाप भरत होते. गौतम, तुझी त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे आणि राहिला प्रश्न सावित्रीचा, तर तिच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.